नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता रस्सी खेळ स्पर्धेमध्ये आता या मकरंदने मात्र ऋषिकेश, सौमित्र आणि सारंग ह्या तिघांना खाली पाडलेलं असतं. आता जानकीला काहीतरी झाले म्हणून आता तो जोरात ओरडलेला असतो आणि तेच अगदी बघता बघता हे तिघे खाली पडलेले असतात. आणि तेवढ्यात मात्र आता जानकी एकटीने बाजी मारलेली असते. जानकी एकटीने आता ही रस्सी खेच आहे तर ती ओढून धरलेली असते, खेचून धरलेली असते. मकरंदला खूपच आनंद होत असतो. आता सगळेजण अगदी धक्कादायक प्रकरणाने बघत असतात. तेव्हा आता जानकी ही रस्सी खेचते सुद्धा आणि रस्सी खेचून ती अगदी ओढण्याचा प्रयत्न करत ऋषिकेश, सारंग आणि सौमित्र यांना प्रोत्साहन देत असते. त्यांना आता सांगत असते की आपलं काय ठरलेलं आहे, हारायचं नाही, जिंकायचं आहे आणि लढत राहायचं. आता मकरंदची जी टीम आहे तर ती खूप हसत असते. जानकी एकटी आता बाजी अगदी खेचून धरते आणि ऋषिकेशला म्हणते की ऋषिकेश, सारंग, सौमित्र सगळेजण उठा. आठवा, मी तुम्हाला काय सांगितलेलं आहे की आपल्याला जिंकायचं आहे आणि जिंकण्यापासून आपण फक्त आणि फक्त एक पाऊल मागे आहोत, त्यामुळे उठा लवकर. म्हणून जानकी आता कसून रस्सी खेचत असते. तेव्हा आता ऋषिकेशला मात्र जानकीने अगोदर जे सांगितलेलं आहे ते सर्व काही आठवते. कारण आता जी उंच उडीची स्पर्धा असते ती स्पर्धा झाल्यानंतर ऋषिकेशला पायात जी काच भरून जखम झालेली असते त्यावेळेस मात्र जानकीने एक कानमंत्र दिलेला असतं की काही झालं तरी आपल्याला लढायचं आहे आणि जिंकायचं आहे, हारायचं नाही. तो क्षण आपल्याला हातातून जाऊन द्यायचा नाही, असे आता जेव्हा ऋषिकेशला आठवते तर ऋषिकेश आता लगेच उठून उभा राहतो. त्याच्यामध्ये आता जानकीचं सांगितलेलं बळ येतं. आता जे काही ताकद त्याच्यामध्ये संचारते तो लगेच अगदी रक्तमळमळ झालेला असतो. त्या रक्तमळमळ हाताने मात्र अगदी जखमा झालेल्या हाताने तो उठतो आणि रस्सी बाजी लावून खेचत असतो. आता सौमित्र आणि सारंग सुद्धा आता उठून अगदी जानकीला मदत करतात. जानकीला आता ती रस्सी आहे ती खेचण्यासाठी मदत करतात. तेव्हा आता सगळेजण अगदी ताकद लावून आता ही रस्सी ओढत असतात. आता मकरंद आणि त्याचे ते गडी आहे अगदी हसता हसता आता ही रस्सी खेचायला सुरुवात करतात. कारण आता त्यांना माहिती होतं की आता ही चौघे उठले आणि आता प्रत्येकजण ताकद लावत असतो. विनोदजी मात्र अनाउन्समेंटचं काम करत असतात की ही स्पर्धा जिंकून आता या मुळशीचं आनमान शान कोण होणार आहे. लवकरच आता आपल्याला कळणार आहे की कोण विजेते होणार आहे. नाना आणि सुमित्रा सुद्धा आता तेथे बघण्यासाठी आलेले असतात. सर्वांच्या जीवाला आता एक प्रकारची काळजी लागलेली असते की नक्की जिंकतंय कोण. टाळ्यांचा गडगडाट सुरू असतो. मायाचा चेहरा सुद्धा आता फिका पडलेला असतो. सारंगचा हात सुजलेला असतो पण तरी सुद्धा पूर्ण ताकद तो रस्सी खेचण्यासाठी लावत असतो. आणि सौमित्र सुद्धा, जानकी सुद्धा हाताला जखम झाली तरी सुद्धा काही बाजी सोडत नसते. तिने मात्र रस्सी कशी ओढायची या अगोदर कानमंत्र दिलेला असतो की जेव्हा सगळी शक्ती आपली एका जुटीने लागेल तेव्हा ही रस्सी खेचली जाते. तर जे चॅलेंज आता ऋषिकेशने दिलेलं आहे की पुढच्या 5 दिवसात 10 लाख रुपये पाटलांचे द्यायचे आहे आणि जर ते दिले नाही तशी वेळ जर आली तर अगदी गावातून त्याची अगदी गाढवावर बसून धिंड काढायला त्याने सांगितलेलं असतं. हे चॅलेंज त्याला आठवतं आणि जोरजोराने तो रस्सी खेचत असतो. आणि आता जानकीला सुद्धा आता मकरंदच्या रूममध्ये गेल्यानंतर आता जे काही दृश्य तिच्या समोर आले होते ते सगळे फोटो तिच्या भिंतीवर लावले गेलेले असतात आणि मकरंद दारूच्या नशेत तेथे पडलेला असतो. हे सर्व काही तिला आता आठवतं. त्याने आता बाजी पणाला लावलेली असते की जो जिंकेल आता 10 लाख रुपयाचं बक्षीस नाही तर जानकी सुद्धा अगदी त्याचीच असेल. म्हणून आता जानकीला हे आठवतं आणि जानकी जोराने आता त्या मकरंदचं तिला व्हायचं नसतं म्हणून ती आता अगदी जोर लावून रस्सी ओढते. शेवटी आता एकीचं बळ लावून मात्र अगदी जोरात या पृथ्वी टीमने रस्सी ओढलेली असते आणि सगळे आता अग्नी टीमचे जे काही नाही आकाश टीमचे जे मकरंदचे गडी आहे तर ते सगळे खेळाडू मात्र आता तोंडावर पडतात. ते पण आता जानकी आणि यांच्या मैदानामध्ये आता रस्सी ही जोरात खिचली जाते आणि होतो काय, आता आपल्या पृथ्वी टीमचा विजेता. आता आपली पृथ्वी टीम जिंकलेली असते. सगळीकडे टाळ्यांचा गडगडाट अगदी यांच्या नावाने जयघोष सुरू होतो आणि आता सगळ्यात बाजी मारते तर ती पृथ्वी टीम. कारण इतका त्रास देऊन, इतक्या जखमा वगैरे करून सुद्धा शेवटी यांनी काही हार पत्करलेली नसते. एकीचं बळ लावून जानकीच्या कानमंत्राने आता शेवटी आपली पृथ्वी टीम जिंकलेली असते. सगळ्यांना इतका आनंद होतो. नाना आणि सुमित्रा अगदी आनंदाने उड्याच मारतात.
जानकी खुश होऊन हसते आणि ऋषिकेश सुद्धा. मकरंद मात्र तोंडावर पडलेला असतो आणि मायाचा चेहरा तर बघण्यासारखा होतो. मकरंद आता बघूनच असतो, त्याचे पूर्णपणे खेळाडू तोंडावर पडलेले असतात, उठता सुद्धा येत नसतं आणि ऋषिकेश मात्र अगदी आनंदाने उड्या मारत असतो आणि आपली जानकी जोरात जिंकलो असे ओरडते आणि सौमित्र सारंग तर अगदी सगळे काही आपल्या जखमा आपले घाव विसरून आता आनंदाने इतक्या उड्या मारत असतात. इतका आनंद असताना झालेला असतो. आनंदाचे अश्रू त्यांच्या डोळ्यातून येत असतात. सगळा गाव आनंदाने नाचायला सुरुवात करतो ऋषिकेश आणि जानकीच्या नावाने. आता सुमित्रा आनंदाने टाळ्या वाजवत असते आणि त्याच वेळेस आनंदाच्या भरात ऋषिकेश आणि जानकी एकमेकांना मिठी मारतात. सुमित्रा हे पाहते आणि सुमित्राला तर धक्काच बसतो. सारंग आणि सौमित्र सुद्धा एकमेकांना घट्ट असे मिठी मारतात आणि अगदी आनंदात ते रडत सुद्धा असतात. इतका आनंद आज त्यांच्या तोंडावर चेहऱ्यावर दिसून येत असतो. आता मकरंद हे पाहतो आणि मकरंदला हे बघून शॉकच बसतो. लगेच अगदी डोळे मोठे करून तो उभा राहतो. आता मकरंद इतका भडकलेला असतो आणि रागाने तो त्यांच्याकडे बघतच असतो. तेव्हा आता सुमित्राला सुद्धा आता जानकी आणि ऋषिकेश एकत्र मिठी मारतात हे बघून खूपच राग येतो. तेव्हा आता सारंग सौमित्र अगदी सगळेजण एकत्र येतात आणि एकमेकांना घट्ट असे मिठी मारतात. त्यानंतर मात्र आता ऋषिकेश म्हणतो की जानकी अगं आपण जिंकलो. जानकी म्हणते की हो आपण जिंकलो. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास होता की ऋषिकेश तू हे सर्व करून दाखवशील. अगदी आनंदाने उड्या मारत जानकी हे सर्व म्हणत असते. आय एम सो प्राऊड ऑफ यू म्हणून जानकी मोठमोठ्याने आता ऋषिकेशला ओरडत असते. तेव्हा आता सगळ्यांना एक प्रकारचा आनंद होतो. परंतु सुमित्राचे अगदी चेहरा अगदी बघण्यासारखा होतो. इतकी रागावलेली असते ती, दात खात असते जानकीवर. जानकीला इतका आनंद होतो आणि आनंदाच्या भरात मात्र ती सगळ्या गावासमोर आता ऋषिकेशचा किस करते. आता मात्र सुमित्राला आणखीनच राग येतो. सुमित्रा पाहतच असते आणि जानकी मात्र अगदी किस घेत असते आणि ऋषिकेश तर मात्र अगदी स्तब्ध होऊन उभा राहतो. आता मात्र जानकीने हे ऋषिकेशचा किस घेतलेला असते हे बघून सुमित्रा रागाने तिथून निघून जाते. परंतु नाना तर खूप खुश असतात जानकीवर. मकरंद अगदी त्याचे तर पूर्णपणे हे डोळे दिपून गेलेले असतात. अगदी त्याला काय करू आणि काय नाही अशी त्याची अवस्था होते. इतका बेभान तो झालेला असतो. रागाने तो बघत असतो. आनंदाच्या भरामध्ये जानकी आता ऋषिकेशचा किस घेते हे जानकीच्या लक्षात येते. तेव्हा ती लाजते आणि अगदी बघत असते. ऋषिकेश तिच्याकडे रोमांटिक होत बघत असतो. एक रोमांटिक दृश्य आता हे दोघांच्या समोर मात्र आता उभं असतं आणि मकरंद मात्र आता हे बघत असतो. जे त्याला नको होतं शेवटी तेच झालेले असते म्हणून त्याचा आणखीनच राग चढलेला असतो. ऋषिकेश जानकी मात्र एकमेकांकडे बघतच असतात. अगदी काय करू आणि काय नाही अशी त्यांची अवस्था झालेली असते. शेवटी आता जानकी ही ऋषिकेशची झालेलीच असते आणि आता हा मकरंद बाजी हरून आता हा गेम हरून मात्र सर्व काही हारून बसलेला असतो. तेव्हा आता जानकी आणि ऋषिकेश चक्क एकमेकांच्या प्रेमात तर पडतात. सगळा गाव आनंदाने टाळ्या वाजवत असतो आणि हे दोघं मात्र एकमेकांकडे अगदी रोमांटिक होत बघत असतात. तेव्हा मात्र आता फायनली पृथ्वी टीम जिंकलेली आहे आणि विनोदजी त्यांचं अभिनंदन करून टाळ्या वाजवायला सांगतात. सगळ्या गावासमोर आता ह्या पृथ्वी टीमचं कौतुक होत असतं. मकरंद रागाने तेथून बाजूला होतो तर जानकी आणि ऋषिकेश लाजत असतात आणि एकमेकांकडे बघत असतात. नाना आता अभिमानाने टाळ्या वाजवत असतात. तेव्हा आता विनोदजी म्हणतो की मी आज मात्र आपल्या प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो, आजच्या ह्या पृथ्वी टीमच्या विजेता जे काही घोषित केलेलं आहे 10 लाखाचं रोख रुपये रक्कम आणि ट्रॉफी अगदी त्यांना अगदी मानाने देण्यात यावी. तेव्हा आता पृथ्वी टीमचे खेळाडू आता स्टेजवर येतात. सारंग सौमित्र ऋषिकेश जानकी आणि सगळेजण आनंदाने टाळ्या वाजवतात. सगळेजण आता ऋषिकेश दादा जिंदाबाद अगदी नावाने जयघोष करत असतात. आता जेव्हा सगळेजण बक्षीस घ्यायला येतात तर ऋषिकेश स्टेजवर आल्यावर आता म्हणतो की मला काहीतरी बोलायचं आहे. तेव्हा ऋषिकेशला आता बोलण्याची संधी दिली जाते. ऋषिकेश म्हणतो की आता हा विजय आहे तर तो आमच्या एकट्याचा नाही, आमच्या सगळ्यांचा आहे. आणि हे बघा सर, तुम्हाला तर माहितीच आहे की ही जानकीची आहे, त्यामुळे ही ट्रॉफी मात्र तिने स्वीकारावी अशी माझी इच्छा आहे. तेव्हा आता विनोदजी म्हणतात की वा क्या बात है. आता जानकी ट्रॉफी स्वीकारायला येते आणि जानकीला सुद्धा खूप आनंद होतो. आनंद अश्रू डोळ्यातून येत असतात आणि मानाची ट्रॉफी मात्र आता ती स्वीकारते. सगळेजण आनंदाने टाळ्या वाजवतात आणि सगळं गाव मात्र ऋषिकेश दादा जिंदाबाद असा जयघोष करतात. तेव्हा आता विनोदजी म्हणतात की चला, पृथ्वी टीमला मात्र आता ट्रॉफी ही अगदी बक्षीस म्हणून मिळालेली आहे आणि सोबत मात्र 10 लाखाचा धनादेश सुद्धा मिळालेला आहे. तर म्हणून 10 लाखाचं जी काही रक्कम आहे तर ते पारितोषिक मात्र तो चेक मात्र सगळ्यांच्या समोर आता ह्या पृथ्वी टीमला दिला जातो. सारंग तर आनंदाने उड्याच मारत असतो आणि सौमित्र सुद्धा आणखी हातामध्ये ट्रॉफी घेऊन नाचत असते आणि सगळा गाव मात्र यांच्या आनंदात नाचत असतो. सगळेजण मात्र आता ऋषिकेश दादा जिंदाबाद असे अगदी मोठमोठ्याने जयघोष होत असतो. सगळेजण अगदी खुश असतात. मकरंद आणि माया तर तेथून गायबच होतात. सारंग मात्र आता सगळ्यांच्या हातामध्ये हात देतो. विनोदजी म्हणतात की खरंच अभिनंदन,
खरंच तुम्ही खूप छान खेळला. नाना मात्र अगदी आनंदाश्रू त्यांच्या डोळ्यात येतात आणि सुमित्राला काहीतरी म्हणायला जातात. तो सुमित्रा तेथून निघून गेलेली आहे हे नानांच्या लक्षात येते. नाना आता सुमित्राला शोधत असतात. नंतर मात्र आता जे काही सर आहे तर ते सर ऋषिकेशचं कौतुक करतात की ऋषिकेश खूपच मस्त खेळलास आणि जे काही शब्द आहे ते तू खरे करून दाखवलेस आणि आज मात्र तू सिद्ध करून दाखवलंस की या चेकवर तुझाच हक्क होता. हा इव्हेंट आहे तर तू सक्सेसफुल केलास. म्हणून आता हातामध्ये हात देऊन कॉंग्रॅच्युलेशन्स केलं जातं आणि तो जे काही 10 लाखाचा धनादेश आहे तो सगळ्यांच्या समोर आता त्यांच्या हातात स्वाधीन केला जातो. सगळेजण आनंदाने उड्या मारत असतात. नाना जेव्हा घरी येतात आणि सुमित्रा अगदी तरातरा निघून आलेली असते म्हणून तिला विचारतात की काय झालं सुमित्रा, अगं तू अशी रागाने तिथून का निघून आलीस ग? आता सुमित्रा रागाने म्हणते की जे मला दिसलं ते तुम्हाला नाही दिसले का? अहो सगळ्या गावासमोर मात्र ती मुलगी आहे तर ती ऋषिकेशला बिलगली होती, त्याच्या मिठीत आली होती. ते पाहून मात्र तुम्ही तेथे थांबू शकला परंतु मी मात्र तेथे नाही थांबू शकले, मला हे सर्व नाही बघवलं. तेव्हा आता नाना म्हणतात की सुमित्रा अगं असं काय करतेस, ते एकमेकांचे मित्र आहेत आणि मित्र म्हटल्यानंतर आता हे सर्व तर सुरूच असतं, त्यात काय इतकं मिठी मारणे म्हणजे काय असं इतकं विचार करायचा नसतो. अगं एकमेकांना मिठी मारली तर काय फरक पडतो. तेव्हा आता लगेच सुमित्रा म्हणते की हे तुम्ही म्हणतात का? मला तर असं वाटलं होतं की माझ्यापेक्षा संताप तुमचा जास्त होईल हे सर्व बघून, पण तुम्ही तर अगदी त्यांनाच प्रोत्साहन देतात. नाना आता म्हणतात की 1 मिनिट सुमित्रा रागाने आत निघून जाते. सुमित्रा आता ऐकून घ्यायला तयारच नसते, इतका पारा तिचा आता चढलेला असतो. त्यावर आता नाना म्हणतात की सुमित्रा अगं जरा ऐकून घे, जे काही घडलेलं आहे तर त्यात अगदी हे अवघडून जाणं हे अगदी अवघड आहे, परंतु हे बघ अगं हे लक्षात घे एकदा, अगोदर मात्र ते एकमेकांचे मित्र आहेत, मग आनंदाच्या भरात त्यांनी मिठी मारली असेल, काय फरक पडतो बरं सुमित्रा. आणि हे बघ आपण मात्र त्यांच्या आनंदात तिथे सहभागी होण्यासाठी गेलो होतो, त्यांचं कौतुक करण्यासाठी तिथे गेलो होतो, मग जर आणखीन थोडा वेळ जर तिथे थांबली असती तर काय फरक पडला असता. अगं हे बघ आता आपल्याला बघून त्यांना खरंच खूप बरं वाटलं असतं, पण जाऊन दे मात्र तो विषय आता सोडून दे. त्यावर तर रागाने सुमित्रा म्हणते की अहो काय बोलतात तुम्ही, सहज ह्या गोष्टी सोडून देण्यासारख्या नाही. त्यावर तर नाना म्हणतात की नसेल पण सुमित्रा अगं तू हे सर्व का विसरते. हे जे काही घडलेलं आहे त्या अगोदर मात्र आपली ही पोरं स्पर्धा जिंकलेली आहे याचा विचार कर ना तू. अगं हे बघ ना आपल्या ऋषिकेशने 10 लाखाचं बक्षीस मिळवलं, 10 लाखाचं, त्याचं मात्र मला जास्त अभिमान वाटतो. आज मात्र त्याने आपल्याला स्वतःला सिद्ध करून दाखवले, त्यामुळे माझ्या नजरेमध्ये मात्र त्याचा अभिमान वाढलेला आहे, त्याचा मान वाढलेला आहे, हे लक्षात घे. खरंच मला माझ्या ऋषिकेशचा अभिमान वाटतो आणि हे सुद्धा तू लक्षात घे अगं सुमित्रा. आणि सुमित्रा तुला सुद्धा हेच हवं होतं ना. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की खरं सांगू का मला काय हवं होतं ते, मुलगी मात्र आपल्या ऋषिकेश पासून लांब जावी असं मला वाटत होतं. त्यासाठी मात्र मी देवाला साकडं सुद्धा घातलं होतं, पण शेवटी त्या मुलीने तिची लायकी दाखवलीस. तेव्हा नाना म्हणतात की सुमित्रा तू काय बोलतेस, पण सुमित्रा म्हणते की नाही तुम्हाला नाही समजणार ते, आणि काही झाले तरी आता माझ्या ऋषिकेशला त्या मुलीच्या तावडीतून मला सोडवावंच लागेल. त्यासाठी मला काही करण्याची वेळ आली तरी सुद्धा मी करायला तयार आहे. माझ्या ऋषिकेशचा हात मी कुणाच्या हातामध्ये देणार आहे फक्त आणि फक्त मी ठरवणार आहे, बाकी कोणी नाही. नाना मात्र आता सुमित्राच्या हातापुढे अगदी शब्द होतात, नक्की काय बोलू हेच नानांना काही कळत नसतं. ते अगदी शांत होत आणि काही ऐकून न घेता सुमित्रा ताव रागाने आतमध्ये निघून जाते. नाना म्हणतात की सुमित्रा अगं ऐकून घे. आता सुमित्रा ऐकतच नसते. आता हे जे काही नाना आणि सुमित्रा या दोघांचं चालू असतं तर आजी मात्र चोरून हे सर्व ऐकत असते आणि पाहत असते. आजी लगेच आता तरा सुमित्राकडे येते आणि सुमित्रा म्हणते की तुला एक सांगू का, अगं त्या मुलीचा रागेने हे तर साहजिकच आहे, पण डोक्यामध्ये राग घालून काही उपयोग होणार आहे का. आजी आता सुमित्राच्या आणखीनच कान भरते आणि म्हणते की अगं ज्या अर्थी त्या मुलीने मात्र सगळ्या लोकांसमोर ऋषिकेशला मिठी मारली, मग त्या अर्थी मात्र आता ह्या गोष्टी किती पुढे गेलेल्या आहेत त्याचा विचार कर ना. आता मात्र तू कितीही चिडचिड कर, काही कर, त्याचा काही उपयोग नाही होणार. मुलगा ऋषिकेश तुझ्या हातून कायमचं जाईन हे लक्षामध्ये ठेव. त्यावर आता सुमित्रा विचारते की अगं आई तू हे काय बोलतेस. तेव्हा आता आजी म्हणते की हो खरं आहे तेच बोलते. तेव्हा आता ऋषिकेश एकटा राहतो तर ती मुलगी त्याच्यासोबत एकटी राहते की मी अनाथ आहे, मला घर नाही राहण्यासाठी असं सांगून मात्र तिने त्याच्या मनामध्ये आपल्याविषयी प्रेम निर्माण केलं आणि हे सर्व त्या मुलीने बरोबर केलेलं आहे. म्हणजे बरोबर ऋषिकेशला हाताशी धरून त्याला आपल्या जाळ्यात अडकवलं असं आता आजीचा आणखीन सुमित्राला सांगण्याचा प्लॅन असतो आणि तिला जाळ्यात
म्हणून मात्र आता ऋषिकेशला फसवलं म्हणून सुमित्राचे ती कान भरत असते आणि आपला ऋषिकेश त्यात अडकला ग. मी तुम्हाला अगोदर सांगत होते या सर्वाबद्दल, पण सावध करत होते ना तुम्हाला. मी सांभाळायचं सांगत होते की सांभाळा, पण त्यावेळेस तर तुम्ही लोकांनी माझं नाही ऐकलं. तो सारंग मात्र वहिनी वहिनी असे सारखे म्हणतच होता. आता मात्र ऋषिकेश तिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र बांधून तिला जेव्हा तुझ्या समोर आणून उभं करेल तेव्हा मात्र तुझ्या डोक्यामध्ये लख्ख असा प्रकाश पडेल. तेव्हा आता सुमित्रा लगेच अगदी खडकन उठते आणि म्हणते की नाही, असं नाही होणार. आणि आई तू असं अभद्र काही बोलू नकोस असे म्हणते. तर आजी म्हणते की अगं अभद्र नाही बोलत, जे खरं आहे तेच तुला सांगते आणि सावध करते. आता आजी म्हणते की अगं त्या मुलीने ऋषिकेशवर काय अशी जादू केली खरंच माहिती नाही. त्या मुलीला मात्र ज्या दिवशी कळाले की ऋषिकेश नानासाहेब रणदिव्यांचा मुलगा आहे आणि त्याच दिवशी मात्र तिने या घरात येण्याचं ठरवलेलं आहे हे लक्षात घे. आता मात्र ती मुलगी घरात आल्यानंतर काय करायचं आहे याचा जरा थंड डोक्याने तू एकदा विचार कर. तेव्हा आता सुमित्रा आईला विचारते की आई तुला खरंच असं वाटतं की ती मुलगी इतकी चतुर आणि इतक्या आतल्या गाठीची असेल. आजी म्हणते की अगं इतकी चतुर, अगं ती महाचतुर आहे म्हणूनच आता शोधत शोधत ती ऋषिकेशला या घरापर्यंत आली होती हे लक्षात घे. हे बघ ऋषिकेशचा हात धरून मात्र ती या घरामध्ये येणार आणि तुझा मान सन्मान जे काही आहे ना त्या सगळ्यामध्ये मात्र ती वाटेकरी होणार आहे. त्यामुळे तूच विचार कर आता काय करायचं ते. आता मात्र सुमित्राचे कान भरल्यानंतर सुमित्रा तर पेटूनच उठते आणि आजीच्या बोलण्यावर विश्वास ठेवते. सुमित्रा म्हणते की असं नाही होऊन चालणार. आता तिला या घरात येण्या अगोदर मी तिची वाट तिला दाखवेलच, नक्की योग्य काय आणि अयोग्य काय तू बघतच राहा की मी काय करते ते. त्यानंतर आता इकडे जानकी आणि ऋषिकेश ते 5 लाख रुपये देण्यासाठी आता पाटलांच्या घरी येतात. आता पाटलांची बायको त्या दोघांना बघून खूपच भडकते. कशाला इथे आलात, मला त्रास देण्यासाठी परत इथे आलात का. जानकी म्हणते की काकू हे बघा आम्ही तुम्हाला त्रास द्यायच्या हेतूने नाही आलो. आता पाटलांची बायको रागाने विचारते की कशाला आलो. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की पैसे देण्यासाठी. तुमच्या गोडाऊनचं नुकसान हे माझ्यामुळे झालं असं तुमचं म्हणणं होतं, त्यामुळे जो काही शब्द मी पाटलांना दिला होता तर त्याचं नुकसान भरपाई द्यायला मी इथे आलो आणि तेच पैसे मी इथे द्यायला आलो म्हणून ऋषिकेश ते पैसे द्यायला लागतो. तर काकू मोठमोठ्याने रडायला सुरुवात करतात. काकू म्हणतात की काय करू, ह्या पैशांचं मी काय करू, माझा अनिरुद्ध होता तर तो गेला. तेव्हा आता जानकी म्हणते की काकू पाटील काकांच्या बाबतीत जे काही झालं तर ते ऐकून आम्हाला सुद्धा धक्का बसला होता, पण मी तुम्हाला खरंच सांगते की ऋषिकेशने पाटील काकांचा खून नाही केलेला. आमचा हात नव्हता. जे काही तुम्हाला आमच्याबद्दल सांगण्यात आले होते ते सगळं काही अगदी आम्ही केले नव्हते, ते मुद्दाम कोणीतरी केलेले आहे. कोणीतरी मुद्दाम आम्हाला यात अगदी अडकवून देण्याचा प्रयत्न करत आहे. तर आणि खरंच आम्ही पाटील काकांना नाही मारलं. जानकी म्हणते की हो पाटील काका गेल्यामुळे खरंच तुमचं किती नुकसान झालं याची अगदी जाणीव आहे आम्हाला आणि ते नुकसान मात्र कधीही पैशांनी नाही भरून निघणार. आणि हे बघा काकू तुम्ही विचार करा, तुमच्या मुलीचं सुद्धा लग्न आहे आणि आता पैशांची गरज मात्र आता तिच्या शिक्षणासाठी तुम्हाला तर लागेलच. त्यामुळे तुम्ही काकू हे पैसे घ्या. नुसता आम्ही तुम्हाला शब्द देत नाही, पण तुम्हाला जेव्हा कधी गरज लागेल तर तेव्हा कायम आम्ही तुमच्यासाठी उभे असू. आता पुरते मात्र काकू हे पैसे घ्या, मी तुमच्यासमोर हात जोडते म्हणून जानकी हात जोडते. निदान काकांसाठी तरी हे पैसे घ्या म्हणून आता त्या काकांच्या बायको ते पैसे घेतात आणि आता काकांच्या फोटोकडे बघत असतात, रडत असतात. तेव्हा काकूंना खूप पश्चाताप होतो. काकू म्हणतात की खरंच तुम्ही दोघंही मनाने खूप चांगले आहात. मी तुम्हाला नको ते सगळ्यांच्या समोर बोलले, तुमचा अपमान केला. अरे ऋषिकेश मी तर तुझ्यावर अविश्वास दाखवला, खरंच खूप माझी मोठी चूक झाली. तू तर रणदिव्यांचा मुलगा आहेस आणि कधीही तू कुणाला फसवलं नाहीस. जे तुझ्या ओंजळीत असायचं सगळं काही तू गरजू लोकांना देत आला, ते सर्व काही मी बघितलेलं आहे. मी तुमच्यावर आळ घेतला, मला माफ कर. म्हणून आता काकू लगेच हात जोडते आणि ऋषिकेशची माफी मागत असते. ऋषिकेश म्हणतो की काकू काय करतात तुम्ही हे सर्व, प्लीज माफी मागू नका. त्यावेळेस मात्र तुमच्या जागी दुसरं कोणीही असतं तर त्यांनी सुद्धा हेच केलं असतं. मी तुम्हाला खरंच सांगतो की पाटील काका खरंच खूप जवळचे होते, माझ्या नानांचे चांगले मित्र होते. माझ्या अडचणीच्या काळामध्ये पाटील काकांनी मला मदत केली होती. खरंच सांगतो की मी काकांना नाही मारले, मी त्यांचे पैसे परत करेल असा काकांना शब्द दिला होता आणि तो शब्द पाळून मात्र काकू मी माझं कर्तव्य पूर्ण केलेलं आहे. पण मी तुम्हाला शब्द देतो की ज्याने कोणी पाटील काकांचा खून केलेला आहे त्याला मी नाही सोडणार. त्यांच्या खुन्याला मात्र मी पाताळातून सुद्धा शोधून काढेल. इकडे मकरंद जेव्हा घरी येतो तेव्हा मात्र आता मकरंदची अवस्था खूपच अगदी बिकट झालेली असते. खूप रिॲक्ट तो होत असतो. आता घरातील सगळ्या रूममधील वस्तू इकडे तिकडे फेकून देतो आणि आता जो काही सुरा आहे तो सुरा उचलतो आणि आपल्या हाताची नस कापायला तो चाकू तो अगदी वर उचलतो. तेवढ्या तिथे माया धावतच येते. माया आता त्याच्या हातातील चाकू हिसकावून घेते आणि जोरात ओरडते की अरे काय करतो, स्वतःचा राग आवर. तेव्हा आता मकरंद म्हणतो की जाऊन दे, मला जगण्याची इच्छा राहिलेली नाही. ज्या काही उरल्या सुरल्या आशा होत्या त्या
सर्व काही माझ्या संपलेले आहेत. तू बघितलंस ना त्या जानकीने काय केलं, ऋषिकेशला सगळ्यांच्या समोर मिठी मारली. एवढंच नाही तर त्याच्या गालावर सुद्धा तिने किस केला. म्हणजे नक्कीच त्या दोघांमध्ये काहीतरी चालू आहे. दोघं मात्र एकमेकांमध्ये अगदी मग्न झालेले आहेत. तेव्हा मात्र आता माया त्याला समजावते की अरे दादा, जिंकण्याच्या आनंदामध्ये त्यांच्याकडून हे सर्व झालं असेल. आपण कसं क्रिकेट मॅच बघताना सगळ्यांसोबत एन्जॉय करतो तसंच काहीतरी त्यांच्यामध्ये झालं असेल. उगाच एका मोमेंट वरून अंदाज बांधू नकोस. आणि हे बघ, मला जर जानकीशिवाय जगावं लागत असेल तर मला नाही जगायचं, म्हणून तो आता अगदी स्वतःला संपवण्याचा प्रयत्न करतो. माया म्हणते की दादा वेडेपणा करू नकोस, मी आहे ना तुझ्यासोबत. मकरंद म्हणतो की नाही, माझ्यासोबत कोणी नाही, तू नाही आणि कोणीच नाही. कुणी आता यापुढे मला आणि जानकीला एकत्र नाही आणू शकत. जानकीने मात्र मला पार्टनर म्हणून आता जे काही स्वीकारणं हे अशक्य आहे. आणि जगामध्ये फक्त आणि फक्त ती सर्वात जास्त तिरस्कार करत असेल तर तो फक्त आणि मीच आहे, कारण चूक सगळी माझी आहे. आता ऐश्वर्याचं ऐकून सुद्धा मी सर्वात मोठी चूक केली आणि तुझं ऐकून सुद्धा मी आता सर्वात मोठी चूक तर करतच आहे. तेव्हा आता मायाच्या डोळ्यात पाणी येते. माया म्हणते की दादा तू काय बोलतोस. तेव्हा आता मकरंद म्हणतो की हो, खरं तर मी खरंच कुणाचं ऐकायला नको होतंस. आणि खरं तर मात्र या सगळ्या गोष्टीमध्ये मी पडायला नको होतं, कारण ती जानकी आता माझ्याकडे बोलायचं सोड, माझ्याकडे बघणार सुद्धा नाही. तिच्या नजरेला सुद्धा नजर भिडू शकत नाही, इतकी सुद्धा हिंमत माझ्यामध्ये राहिलेली नाही. आणि हे सगळं काही फक्त आणि फक्त तुमच्यामुळे झालेलं आहे. तेव्हा आता माया म्हणते की हे बघ दादा, परिस्थिती केव्हाही बदलू शकते, तू हार मानू नकोस, आपण यावर काहीतरी मार्ग काढूयात. आणि जरही आपल्या हाती काही लागलं नाही तर तुझ्यासाठी मात्र मी त्या जानकीला उचलून आणेल. आणि हे बघ, तू इतका अगदी टेन्शन मध्ये येऊ नकोस, मी तुझ्यासाठी काही पण करू शकते हे तुला माहितीच आहे. दादा फक्त आणि फक्त तुम्हाला एक संधी दे, मी तुझ्या डोळ्यामध्ये अश्रू नाही बघू शकत. आता मकरंद रडतच म्हणतो की मी ऋषिकेशच्या हातामध्ये जानकीचा हात नाही बघू शकत. तर माया म्हणते की हो मला समजते, फक्त काळजी करू नको, मला थोडासा वेळ दे आणि एक संधी दे. आणि हे बघ, मी आज तुला शब्द देते की जानकीचा हात नेहमी तुझ्याच हातामध्ये असेल. तेव्हा आता मकरंद मायाकडे बघत असतो आणि हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये सारंग मात्र आता ऋषिकेशला चिडवतो की छोटीची जी काही ट्रिक आहे तर तू वहिनीला सुद्धा देऊन टाक. सौमित्र म्हणतो की हो वहिनी. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की काय वहिनी, काय बोलतात तुम्ही हे सर्व. तेव्हा आता सारंग म्हणतो की अरे सांग ना त्याला, सांग लवकर. सौमित्र म्हणतो की अरे आज मात्र आई जानकी ताईशी बोलणार आहे. आता मात्र जेव्हा जानकी ही सुमित्राला भेटायला आलेली असते तेव्हा मात्र आता सुमित्रा तिच्या हातामध्ये एक चेक देते आणि हवी तेवढी रक्कम तू या चेकवर लिही आणि माझ्या ऋषिकेशच्या आयुष्यातून कायमची निघून जा. तेव्हा आता जानकी ही बघतच असते. तेव्हा आता मित्रांनो पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.